काय संदेशची विशेषताच वेगळी आहे. चला आपण करूया सुरुवात. या सामन्याला आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. म्हणजे इथून जो जिंकेल तो सरळ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. काल स्वर्गीय नीराबंती जय भोलेनाथ पिसारवे संघ क्वालिफाय झालाय. आजच्या दिवसामध्ये आपल्याला ऋणव 11 नारेन वर्सेस स्वर्गीय शीतल 11 गावदेव एकाटपाडा हे दोन संघ आमने सामने आहेत. यातून जो जिंकेल तो सुपर 4 मध्ये क्वालिफाय करेल. परंतु आजचा संघ कोणता असेल या आजच्या सुपर 4 मध्ये पोहोचणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. 4 ओव्हरचा हा सामना आहे आणि 4 ओव्हरमध्ये किती धावा इथे जमवल्या जातील त्या ऋणव 11 नारायण संघाच्या माध्यमातून. कारण प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला येते तो स्वर्गीय शीतल 11 गावदे एकाटपाडा या संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय तो ऋणव 11 नारायण संघाला. हा 4 षटकांचा सामना आहे. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा ऋणव 11 नारायण टीम. चला 4 षटकांमध्ये किती धावा जमा केल्या जातील. नक्कीच तुमची चर्चा काहीतरी आहे, असू द्या. आणि सध्या तेच चालू आहे, आम्हाला माहिती आहे. ना हल्ली युवा वर्ग त्याच दिशेने वाटचाल करते, ते बरं नाहीये. अंदर की बात है वो, हमारे स्कोरर को भी पता है. याचबरोबर स्क्रीनवरती आपण पाहू शकता स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार क्रिकेट संघ विगर आयोजित श्री विलास दादा नारायण फडके माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक डे नाईट फॉर्मॅटमधली स्पर्धा असेल आणि ग्रामीण संघांसाठी ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 23 डिसेंबर उद्यापासून आणि इलेक्ट्रिक स्कूटी 2 आहेत त्या स्पर्धेमध्ये आणि उद्यापासून ती स्पर्धा सुरू होते. लॉट्स आहेत ना उद्या, अच्छा सॉरी 2 तारखेपासून स्पर्धा सुरू होईल ना ती 2 जानेवारी. चौकार आलाय पहिल्या चेंडूवरती. नक्कीच काय हरकत नाही, टेन्शन अजिबात घेऊ नका, सगळा सांगू आम्ही तुम्हाला. तर साहिल गायकर आणि तिकडे समोर सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते विकी हजारे आणि स्वप्नील. अजून एक इथे मात्र तडाख्यावरती तडाखे दिले जातात आणि 2 चेंडूमध्ये 10 धावा इथे कंप्लीट होत आहेत. जबरदस्त सुरुवात इथे पाहायला मिळते ती नारायण संघाची. कारण लहू पाहायला गेलं तर नारायण संघाचा बराच इतिहास आहे. नारायण गावाचं नाव आज जो आपण अजरामर पाहतोय इकडे आमचे सर्व हरिभक्त पारायण मामा वगैरे सगळे बसलेले, त्यांना माहिती आहे नारायण म्हणजे काय. नारायण म्हणजे स्वर्गीय सीताराम बुवा नारायणकर यांचा गाव, ज्या बुवाने आज भजन क्षेत्रामध्ये आपल्या नावासोबत आपल्या गावाचं नाव आज लौकिक केलंय. असे स्वर्गीय सीताराम बुवा नारायणकर यांना कोण विसरेल, ज्यांच्या तालमीमध्ये अनेक
जे भजन शिकून गेलेत, अनेक कलाकार घडलेत, असे आपले सीताराम बुवा नारायणकर यांच्या गावातील हा संघ येथे खेळतोय. आणि ज्या वेळेला मामा हा गाव खेळतो ना, त्या वेळेला बुवांचं नाव येणं गरजेचं आहे. कारण त्यांनी या आपल्या वारकरी संप्रदायाला केलेलं काम हे कोण विसरणार नाहीये. आज मामांच्या गळ्यामध्ये देखील माल आहे. तर इथे मात्र विकेट आली आहे. पहिला विकेट विकी हजारे ज्याने 10 धावा तब्बल 2 चेंडूमध्ये प्राप्त केल्या होत्या. कॅप्टन ड्रेस कोड मध्ये आलेत. विचार काय, नाईट आहे. हा, प्रॅक्टिस. तर इथे साहिलला मात्र विकेट मिळाली आहे. विकी हजारे मात्र बाद झालाय. नंतर फलंदाज आता मैदानामध्ये आलाय तो मयूर म्हात्रे. मयूर म्हात्रे एक जबरदस्त खेळाडू आहे, परंतु तेवढ्या ताकदीनिशी आज एकाटपाडा संघ देखील खेळतोय. साहिल गायकर पुन्हा एकदा पॉइल इन एंड कडून हा चेंडू, क्या बात आहे. जोरदार अपील, जोरदार अपील झाली आहे. तर पाहूया, अपिलामध्ये उत्साह तर अतिशय पाहायला मिळते. तत्पूर्वी दोन्ही अंपायर आपसी चर्चा विनिमय करताना दिसत आहेत की एक्झॅक्टली काय घडलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मयूर म्हात्रे. इट्स दोन्ही अंपायर डिस्कट करून इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज होते बाद आणि विकेट आली आहे, ती मात्र दुसरी. तर नक्कीच मयूरला मात्र इथे परतावं लागेल. अजून एक विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये. थोडासा 10 धावा 2 चेंडूमध्ये आल्यानंतर विकीची विकेट, त्यानंतर मात्र मयूरची विकेट बरंच काही सांगून जाते. कारण आज सकाळच्या सत्रामध्ये ज्या संघाने मात्र चांगला परफॉर्मन्स दिलाय आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये आता काय घडेल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. कारण एका बाजूला 10 धावा आल्यानंतर 2 चेंडूमध्ये 2 विकेट देखील मी प्राप्त करतोय. म्हणजे साहिलने देखील दाखवलंय की एक तुम्हारी तो एक हमारी, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. असा क्रिकेट मैदानामध्ये सध्या तरी सुरू आहे. हा, मॅन ऑफ द सिरीजच्या ज्या धावा आहेत त्या सेमी फायनल पर्यंत तुमच्या अंकित केल्या जातील. फायनलची तुमच्या फायनलचा जो स्कोअर आहे तो पकडला जाणार नाही. हेच बरोबर, हे अतिशय चांगला निर्णय मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सध्या रायगड टेनिस क्रिकेट कमिटीच्या नियमानुसार हे नियम आहेत. तर इथे मात्र नक्कीच चांगला नाही. आणि अजून एक नो बॉल कॉल. दैव देतं आणि कर्म नेतं अशी परिस्थिती मैदानामध्ये पाहायला मिळते. कारण इकडे विकेट आली, हॅट्रिक प्राप्त झाली असं वाटलं आणि तिकडे मात्र घडलंय काय. हा, एक पाऊल पुढे. जी 24 तास हमेशा एक पाऊल पुढे असतं आणि इथे तुम्ही जर एक पाऊल पुढे केला तर मात्र तो तुमच्यासाठी महागात पडेल. आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. स्टेप आउट जास्त होतोय आणि इथे मात्र साहिल हा आता फ्री हिटचा बॉल असेल ज्याच्यावरती फलंदाजाला एक मोठा फटका खेळण्याची संधी असते. हा, फ्री हिट आहे, परंतु चेंडू हवेमध्ये. आता हे काय चाललंय. बॅकअपला कोणी नाही, ते जाग्यावरती उभे आहेत. खरं क्रिकेट लो असा खेळ आहे ना की तुम्हाला बॉल कुठे जाऊ द्या, तुमची जागा तुम्हाला सोडायची असते तर तुमचा क्रिकेट परफेक्ट होऊ शकता. आता इथे जर बॅकअप असता तर किमान इथे एकच धाव असती. पाहू शकता आपण. पण तिकडे थ्रो नक्कीच केला. यास जर लागला असता तर मात्र फलंदाजाला परतावं लागलं असतं. एक चांगला प्रयत्न होता त्याचे साहिलचे. आणि इथे मात्र षटक संपला गेलाय. पहिला षटक इथे संपला गेला आणि तत्पूर्वी धाव संख्या आपण पाहतोय ती 14 धावा, 2 गडी बाद 14. सुरुवात तर चांगली आहे.
छोटा सर्जा, ज्या बैलाने अक्षरशः बैलगाड्या शर्यतीमध्ये एक घोड गावाचं नाव खूप मोठं केलंय. हा इकडे हे मुरबीवाले आहेत, मुरबीवाले. हा ओमकार पाटील, त्याचबरोबर संकेत पाटील त्याला घेऊन, कारण ह्या बैलासोबत फोटो काढणं देखील मोठी गोष्ट आणि ते देखील स्टार आहेत लहू. क्रिकेटमध्ये ते देखील स्टार आहेत. हा 3 सितारे बरोबर लहू, तुमचं म्हणणं रास्त आहे. चिंडू हवेमध्ये आहे, सुंदर झेल टिपला गेलाय. वाईडी स्ट्रॉंग आणि मिड विकेटच्या मधोमध जबरदस्त सुंदर झेल स्नेहांकितने इथे मात्र घेतलाय. फलंदाजाला परतावा लागेल. अजून एक विकेट, 30-13. ठीक आहे. मात्र तंबूच्या आश्रयाला येतोय. ऋणव 11 नारेना संघ मैदानामध्ये खेळताना आपल्याला दिसतोय. मंगेश गायकर, त्याचबरोबर जिशान सैफी, साहिल गायकर जबरदस्त परफॉर्मन्स देताना दिसतात. चे सागर गायकर सिनियर एचएन क्रिकेटर विजय देखील आहेत. जबरदस्त आज मात्र एकाटपाडा संघाचा, कारण ज्या अनुषंगाने या वर्षातली डे फॉर्मॅट मधली स्पर्धा स्वर्गीय नानाशेठ घरत चषक पापडीचा पाडा ही स्पर्धा त्यांनी जिंकली आहे. तिथून जो आत्मविश्वास, आणि इथे मात्र हो 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 इथे अजून विकेट. झेल सुटली इकडे, परंतु तिकडे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला परतावा लागेल. करणपूरजी देतात की मागच्या मॅच मध्ये 47 धावा त्यांनी. हा आणि आता डायमंड डक म्हणजे काही नाहीये. हा विदाउट बॉल म्हणजे कुठेतरी तसंच असतं, कारण विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये आले. संदीप धनाजी पाटील आणि प्रकाश पांगा पाटील यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आमचे घोडचे मान्यवर इथे आलेले आहेत, त्या सर्वांना विनंती आहे की आपण यावं, या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं स्वागत आहे. क्या बात आहे, जबरदस्त खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न दरम्यानच्या दिशेने चेंडू येतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटचा धोका. ये रिटर्न आले. तिथे आमचे मान्यवर उपस्थित होतात. त्या मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या व्यासपीठावरती. देवानंद पाटील हे देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील स्वागत आहे. संदीप शेठ, पुन्हा एकदा जिशान सैफी, पुढचा चेंडू. हो क्या बात आहे, शॉट ऑफ लेन पिक केलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार आलाय. हा दमदार षटकार. स्क्रीनवरती आमचे मान्यवर या सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. घोडची स्पर्धा एक अतिशय मानाची आणि सन्मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं, आणि नक्कीच हा डे फॉर्मॅट आपण पाहतोय. आणि इथे उपस्थित असलेले संपूर्ण सर्व मान्यवर सर्वांचं पुन्हा एकदा आभार आम्ही व्यक्त करतोय. पुन्हा एकदा जिशान सैफी शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. 21 धावा धावपालकावर आपल्याला पाहायला मिळतात.
पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. येस, मस्त सुंदर असं क्षेत्ररक्षण स्नेहांकित पाहायला मिळतंय. आणि याचबरोबर 2 षटकाचा खेळ इथे संपला गेला आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 22 धावा. ठीक आहे. वरती 11च्या सरासरीने मात्र आता या धावा पाहायला मिळतात. ह्या षटकाचा विचार केला तर जिचन सैफी ज्याने 8 धावा खर्च केल्यात, 1 विकेट प्राप्त केलाय. तर आता मात्र नवीन गोलंदाज स्नेहांकित क्षेत्ररक्षण तर अतिशय चांगलं राहिलं या स्नेहांकितचं या मॅच मध्ये. एक झेल देखील त्याने टिपलाय. सुंदर क्षेत्ररक्षण या मैदानामध्ये त्याच्या माध्यमातून आपण पाहिलाय. इथे मात्र त्याच स्नेहांकितचा वापर पाहायला मिळतोय. फलंदाज समोर आपल्याला पाहायला मिळतात ते वैभव पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रेमनाथ हजारी. खूप सुंदर असं फिल्डिंगची व्ह्यू रचना. हो, सुंदर चेंडू इनस्विंग पाहायला मिळतोय. जबरदस्त वेगावरती स्वार होऊन फेकलेला चेंडू होता. नक्कीच कुठेतरी फलंदाजाला देखील थोडासा अडथळा निर्माण झाला. कोणताही चेंडू तर खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु चेंडू आणि बॅटचा कनेक्टिंग नाहीये. डॉट येतोय. इथे मात्र फिरून खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक उभा आहे. तिथे एकच धाव मिळेल. एका धावेनिशी मात्र आता धाव संख्या 23 वरती जाऊन पोहोचले की किमान 40च्या आतमध्ये 35-40च्या आतमध्ये रोखणं गरजेचं आहे. या अनुषंगाने मात्र एकाटपाडा संघ सध्या तरी तो विचार करत असेल, परंतु कुठेतरी 45-50 पर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. या अनुषंगाने मात्र इथे हे दोन्ही फलंदाज प्रयत्नशील असतील अशी शंका नाही, कारण शेवटचा सामना आहे. 4 षटकांचा मॅच आहे आणि यामध्ये पाहायला गेलं तर एखादा षटक निर्णायक असतो आणि कव्हरच्या वरतून चेंडू खेळून काढलाय. जाईल चेंडू सीमारेषा पार, आलाय हा चौकार. त्यांना नक्की सूचना आम्ही करू की कोणते कोणते संघ उद्या खेळतील. हो, क्या बात आहे. हाफ ट्रॅकर होता, थोडासा उचली दिलाय. फलंदाज नक्कीच उकरण्याच्या प्रयत्नामध्ये बीट झालाय. डॉट येतोय चेंडू. 27 वरती 4 आहेत. प्रेमनाथ हजारे आणि वैभव म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. आत्ताच ज्या मान्यवरांचं आगमन झालं ते तिकडे सामन्याला एन्जॉय करतात. शॉट प्लेन आणि चेंडू मात्र गेलाय खूप दूर. आजच्या दिवसातील हा सर्वात लांब षटकार गेला. इकडे मात्र ही माणसं मात्र राजाराणी गोल्डची खरोखरच जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे. बघा काय फिल्डिंग लावलं त्यांनी. वा ही छोटी बच्चा पार्टी आहे ना, कमाल कर रही आहे. तर इथे मात्र आता धावाना वेग आला. अक्षरशः 33 धावा धाव फलकावरती. हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोचली आहे ती तब्बल 34 धावा. आता बघा उद्या या स्पर्धेचा 3रा दिवस आहे आणि जे उद्याचे संघ खेळणार आहेत त्या संघांना सूचना आहे. जर आपण लाईव्ह पाहत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे. लॉट्स वरती तुमचा टायमिंग दिलेला आहे. तर पहिला सामना रोंजन बी वर्सेस स्वर्गीय विकास स्पोर्ट महादेव काका 11 पेटाली या दोन्ही संघाने 9 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे. रोंजन बी वर्सेस पेटाली. हा, कारण उद्या एक एक्स्ट्रा मॅच आहे
त्यामुळे तुम्हाला 9 वाजता इथे रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे, अन्यथा डायरेक्टली ओव्हरमध्ये कमतरता केली जाईल. दुसरा सामना कृष्णा शेठ पाटील सामाजिक विकास मंडळ पडघे वर्सेस शिवकर प्रणव 11 सहारा शिवकर. या दोन्ही संघांनी 9:30 वाजता हजर राहावे. त्यानंतर पेंदर बी वर्सेस मोरबे DCC. त्यानंतर तळोजा मस्कूर गाथा गावंड 11 वर्सेस महागणपती चिरणे. असे उद्या 8 संघ आहेत. जो तुम्हाला टायमिंग दिलाय त्या टायमिंग नुसार तुम्हाला इथे उपस्थित राहायचं आहे. धन्यवाद. हा, कारण एक एक्झिबिशन मॅच आहे, फायनलच्या दिवशी ती होणार नाहीये, कारण फायनलच्या दिवशी देखील बरेच सामने आहेत, त्यामुळे आम्हाला वेळ मिळणं गरजेचं आहे. तर उद्या ते एक शो मॅच असेल. चला, मंगेश कायकर आलाय. सध्या 34वा धावफलकावरती आपण पाहतो. इथे मात्र हा वाईट चेंडू आहे, अवंतरचा इशारा आलाय. अवंतरच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आहे. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 वरती. 35 धावा. मंगेश कायकर शेवटचा षटक इथे हाताळतोय. हो, थोडासा आतमध्ये चेंडू येतोय, स्विंग पाहायला मिळालाय. डॉट चेंडूची सांगता प्रेमनाथ हजारी. 8 मध्ये 12चं योगदान आतापर्यंत त्यांनी दिलंय. 8 चेंडू 12 धावा. त्याचबरोबर वैभव 4 चेंडूमध्ये 8 धावा. हो, अखोट टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे आहे, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार आलाय. मंगेश कायकरचा वापर शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय. स्लॉग ओव्हर आहे, अटॅकिंग ओव्हर आपण नेहमीच म्हणतो, आणि या अटॅकिंग ओव्हरमध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. सध्या तरी 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 2 चेंडूमध्ये तब्बल 5 धावा तिथे खर्च केल्यात त्या मंगेशने. त्यामध्ये एक वाईट आहे. हो, इथे मात्र अजून एक चेंडू वाईट पाहायला मिळतंय. अवंतरचा इशारा नक्कीच आलाय. अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 वरती. 40 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रेमनाथ हजारी खेळण्यासाठी सज्ज होतोय. मंगेश MIDC एंड कडून. हो, क्या बात आहे, जाग्यावरून उचललाय चेंडू, जाईल लॉंगांच्या वरतून आलाय. खणखणीत षटकार. रोहन निगुकर बाईक पायलट आहे ना. पृथ्वीराज तो आहे का, त्याने याचंच नाव दिलंय. शाबास. तर धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे ती 46 वरती. आता मात्र कुठेतरी एक सन्मान स्थिती इथे उभी केली जाते ती रुनव 11 नारायण संघाच्या माध्यमातून. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहू शकता आपण स्क्रीनवरती उद्याचे लॉट्स दाखवले जातात, ते आपण पाहू शकता. तुमचा वेल काय आहे. 9 वाजता नेट इथे रुंजन बी आणि पेठाली संघाला उपस्थिती दाखवायची आहे. कट केला, इथे मात्र चेंडू सीमा पार. चौकार. तुम्ही गली स्लीप मध्ये जेव्हा पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण करता त्यावेळेला एवढा आळस जमणार नाहीये. तुम्हाला त्या चेंडूवरती पडावं लागतं. चेंडू तुमची वाट पाहणार नाहीये. तुमच्या दोन्ही ढेंगा घालून आपण बोलतो ना, ते तिथून चेंडू निसटलाय. कारण तिथे मात्र जो स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक उभा होता त्याने चेंडूची वाट पाहिली आणि स्वतःची वाट लावली. हो, अजून एक
हेच असतं. शेवटचा षटक इथे मात्र अतिशय महागात पडला होता. 56 धावा धाव पलकावरती. आता मात्र एक मोठे धावसंख्येकडे वाटचाल नक्कीच झाली आहे, कारण जो मनसुबा त्याने मनामध्ये विचार केला होता त्याकडे मात्र त्यांची वाटचाल नक्कीच पाहायला मिळाली आहे. शेवटचा एक चेंडू मंगेश गायकर. इथे मात्र झेल वरती क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. परत अजून काय चाललंय आणि 3 धावा. शाबास असं म्हणत असतील एकाच पाड्याचे दर्शक, कारण जिथे एकही धाव नव्हती विकेट होता तिथे या 3 धावा. आणि तुम्ही आता चेसिंग करता त्या वेळेला शेवटच्या मोमेंटला 3 धावा तुमच्या किती नजरेमध्ये येतील हे देखील पाहणं आता गरजेचं आहे. जयदास शिंदे आणि जुलेश निगुकर यावं आपण व्यासपीठावरती, आपलं स्वागत केलं जाईल. चला आपण काही सन्मान इथे घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या सन्मान सोहळ्याकडे आपण वळतोय आणि सेकंड सत्रामध्ये आवाज पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये बाबूशांचा आपण ऐकूया. हॅलो. हा आमचे बाळादादा धुमाल यांचे छोटे बंधू मोठे बंधू कृष्णा दादा धुमाल यांच्या शुभास्ते आपण काही सन्मान इथे घेतोय. गणेश मामा संदीप शेट या. संदीप शेट पाटील या. संदीप शेट स्वागत आहे तुमचं. नाव तर आमचंच आहे. तर त्याचबरोबर आमचे प्रकाश दादा देखील इथे आहेत, त्यांचं देखील आपण सन्मान करूया. इथे संदीप शेट पाटील यांचा शुभ सन्मान इथे होत आहे या व्यासपीठावरती. कृष्णा दादा धुमाल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संदीप शेट पाटील यांचा. त्याचबरोबर आमचे प्रकाश दादा प्रकाश पांगा पाटील, प्रकाश शेट पाटील यांचा शुभ सन्मान आपण इथे घेतोय. एक सुंदर असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर आमचे देवानंद पाटील दादा या. देवानंद दादांचा देखील आपण सन्मान घेतोय इथे. देवानंद पाटील यांचा शुभ सन्मान आपण इथे घेतोय. तसेच आमचे प्रकाश पाटील देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. देवानंद दादांचा सन्मान होत आहे. त्याचबरोबर प्रकाश दादा या. प्रकाश दादा यांचा देखील आपण इथे शुभ सन्मान करतोय. मामा आहेत वासुदेव. वासुदेव मामा या. आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करतोय. हरिभक्त पारायण आमचे वासुदेव मामा पोरजी यांच्या शुभ हस्ते आपण प्रकाश दादांचं सन्मान करतोय, जे बालादादा धुमाल आणि कृष्णादादा धुमाल यांचे मामा आहेत. आणि भाच्यांनी केलेलं काम पाहण्यासाठी आज मामा आलेले आहेत. आणि तसेच करण पोरजी आणि किरण पोरजी यांचे पिताश्री आदरणीय वासुदेव पोरजी यांच्या शुभास्ते सन्मान. कारण मी मगाशी त्यांचा उल्लेख केला होता. हे मामाने जी नावं ठेवलेत आपल्या मुलांची ती अतिशय म्हणजे उल्लेखनीय. कारण एकाला आवाज दिला तर 3 जण धावत येतील. हे विशेष असतं, कारण हीच तर जुनी परंपरा आहे आपली. तर चला आपण सन्मान सोहळा इथे आटोपला. आता बोलूया सेकंड 17कडे. धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे. तब्बल
60 धावांचा पाठलाग करायचा है। तर बाबूशाह, अब ये जो मैच होने वाला है आसान होने वाला नहीं है, क्योंकि पूरे दिन इस टीम ने बल्लेबाजी की है, बल्लेबाजी करके हर मैच में तूफानी जैसी पारी खेली है। तो अब इसी टीम को चेस करने के लिए 60 रन बनाने हैं, तो मैच फाइट बनेगा। बहुत बढ़िया संदीप सर, नो डाउट, संदेह नहीं यहाँ पर। और जहाँ पर देखिए रोनो इलेवंस बात किया जाता है, पर नारायण टीम है बड़े अच्छे देखिए इन्फॉर्म टीम है। परिषद पर आवाज़ देना चाहूँगा, अगर पैकर शोनर आए होंगे तो नीलेश दादा पाटिल से, और उनके साथ देखिए नसीब सेठ मात्रे, आइए वीआईपी डैश में वेलकम, स्वागत है। दूसरी तरफ देखिए कोई मेहमान आए होंगे, स्वागत करते देखिए मंगेश गायकर, संदीप शेर ने भी बात छेड़े थे कि लगातार बल्लेबाजी करके आ रहे हैं यहाँ पर मंगेश गायकर, पायर चरण। क्या बढ़िया देखिए पहला गेंद के ऊपर देखिए बड़ा हिट, चरण खुश रहेंगे यहाँ पर। और सीजन के शुरुआत में जब आप प्रतियोगिता जीत जाते हो तो फिर यही फायदा रहता है। दूर रखा रणनीति साफ है यहाँ पर, 60 का टारगेट है। कहते ना शेर के सामने दूर रहो जितना बेहतर रहेगा, शायद वही कोशिश रहा पर, क्योंकि जैसे हम देखते हैं ना जंगल पे शेर दहाड़ता है, तो उसी तरह की बल्लेबाजी यहाँ पे बात करेंगे। मंगेश गायकर दहाड़ता हुआ बल्लेबाज है। ओ लेन गेंद देखिए क्या बढ़िया, देखिए स्लोर, थोड़ा सा पर कटर का इस्तेमाल किया था, इतना आसान नहीं रहता है। रिप्ले में देखोगे किस तरह से यहाँ पर गेंदबाजी विकी माने, ओ कमाल के देखिए पिशअप लाइन देखिए अप स्टंप, उसके बाद देखिए हल्की सी थोड़ा सा बाहर निकली और उसके साथ जो उछाल था, ये चलिए घुमा प्राप्त किया है, जाल में फंसा है। मंगेश गायकर को कॉल किया गया, बड़ा विकेट विकी माने देखिए पर दिलाते हुए, मंगेश गायकर का विकेट देखिए पर से, तू शेर है तो मैं भी बब्बर शेर, क्योंकि कहते ना राजा अपना साइज से नहीं होता है भाई, अपना काबिलियत से होता है। अगर राजा बनने के लिए साइज की जरूरत होती तो जंगल में हाथी राजा बनता, शेर नहीं बनता था यहाँ पर। और विकी माने ने किया पलटवार। गेंद पर छक्के धागे थे और उसके बाद देखिए विकी माने का कमबैक है। यही तो कहा भाई, राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है। अगर ये ट्रॉफी जीतना है तो फिर आपको मेहनत करना पड़ेगा। अच्छा क्या एक समय लगा था कि बैलेंस गवा थे क्या? चलिए प्रेमनाथ हजारे देखिए कमाल के देखिए कहा जाए तो नारायण टीम में एक ही देखिए उनकी हाइट खिलाड़ियों का, और जिसमें देखिए प्रेमनाथ है बहुत अच्छे देखिए लेजेंड खिलाड़ी हैं। नहीं, युवा खिलाड़ी के लिए मुश्किल बन जाता है, कंट्रोल विश्वास है। 5.5 फुट देखिए पर 12 खिलाड़ी बता रहे हैं, ये हाइट के कारण से हमें भी बार बार आप तक पहुंचना पड़ रहा है। हो पिछले मैच में देखिए बात करेंगे जिशान साहब है, और इस वक्त देखिए बात करेंगे सतीश रुपीकर को भेजा गया है। सतीश रुपीकर देखिए गाठ पड़ा कहा जाए तो निश्चित रूप से नितेश दादा रुपीकर, और यह चलिए हल्के से लेन देखिए छोड़ा था, लेग स्टॉप को छोड़ रहा था, दिशा दे दिया फाइनली को 4 रन। जिसे हमने जिक्र किए, आज मुझे लगता है नीलेश सेठ है, सही नशीब सेठ है, वहाँ से तो दूर नहीं रहेंगे, साइड टीम के साथ जुड़े नहीं हैं, लेकिन फिर भी अगर वहाँ से कोई ग्रामस्थ मंडल से कोई अतिथि मेहमान आए हैं। दूसरी तरफ देखिए रोहित दादा को हम देखते हैं, इकट्ठपड़ा के भी देखिए कई अतिथि मान्य पर देखते हैं आए होंगे, तो आइए वीआईपी डैश में। सागर पाटिल देखिए हम देख सकते हैं, देवी चपड़ा सागर दादा पाटिल से हमेशा हमें पूछते रहते हैं, सागर दादा बाबू साहब मैच आज कुटे है, नज़दीक कहाँ पर है मुकाबला? सागर दादा वेलकम,
ये मोहब्बत है। देखिए कहते ना शहर का दबा MIDC तलोजा का हवा, ये अक्सर शाम के पहले बदलता रहता है, लेकिन देखते हैं हवा किसकी तरफ बदलती है। 60 रनों के टारगेट है, अभी भी देखिए 18 गेंद 50 की जरूरत है। जो 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 सर जुनून का खेल है क्रिकेट है, डर के आगे नहीं मिलता है टिकट है। अगर आपको यहाँ पर सेमीफाइनल में लेना है टिकट है तो फिर जोश और जुनून से दिखाना होगा क्रिकेट। बाला दादा धुमाल देखिए वो नहीं जो जान देता है, बाला दादा धुमाल वो नहीं जो दूर रहता है। आदरणीय प्रकाश बांगा पाटिल सब देखिए जिनकी तरफ से 5000 देखिए डोनेशन है इस टूर्नामेंट के लिए, और उनके साथ साथ है देवानंद पाटिल सब देखिए बात करेंगे, इनकी तरफ से भी 2000 है। दादा आभार आहे तुमचा, सगळेला आभार भरपूर बघा सपोर्ट आहे या टूर्नामेंट मध्ये। ते बोलला मी बाला दादा धुमाल से, एक जिगरी मानुस है, क्योंकि जिगर पड़ी है देखिए बगैर पद से। देखिए कद इनके पास बड़ी अच्छी है, काबिलियत है। ओ आते आते देखिए पिछला मैच का क्या हाईलाइट दिखा रहे हैं भाई यहाँ पर, कमाल की टाइमिंग देखिए यहाँ पर। अब डगआउट में थोड़ी सी देखिए धतिंग 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 जाता है मेरा गेंदबाजी और निखर जाता है जब टी शर्ट पर मेरा गांव का नाम होता है। और ये जो टी शर्ट है ना आपको वो जोश भरता है, लगता नहीं कि आपको के जिसान यहाँ पर बल्लेबाजी के लिए उतरे हैं। यानी पूरी दाव बात करेंगे, एक तरफ है एक आध बड़ा टीम मानो के खेल रही है और दूसरी तरफ बात करेंगे यहाँ पर रुनो 11 देखिए बात करेंगे नारायण टीम है। यही तो ग्रामीण की खासियत है भाई, आखिरी गेंद तक मुकाबला नहीं छोड़ते भाई। जब भी टी शर्ट मेरी बदन पर मेरी शरीर पर होती है मानो के लगता है मेरी बल्लेबाजी और निखर जाती है। राजा रानी घोट देखिए टी शर्ट के साथ जब टीम उतरती है मैदान पर, सुनील सालुंके की सेना देखिए इसी तरह की निखर जाती है। अब तक ये मुकाबला और जड़ में देखिए नोबल कॉल सैंडी पालकर से, देखिए भाई आवाज कितना अच्छा था भाई, जैसे कहते हैं ना संगीत में किशोर कुमार। और इस वक्त देखिए छोटा टाइगर सैंडी पालकर से देखिए नो बॉल से आवाज देखिए यहां तक कितना बढ़िया आया था। अच्छी अंपायरिंग देखिए। कहा जाता है कि सबसे कठिन रोल हमेशा एक अच्छे एक्टर को दिया जाता है बॉलीवुड में, और सबसे कठिन रोल देखिए अंपायर को दिया जाता है। सुनील पाटिल सर देखिए क्या कमाल की अंपायरिंग साथ रात है। KPC ट्रॉफी देखिए, क्योंकि टूर्नामेंट तभी सफल बनती है अंपायर के एक डिसीजन से। हम तो अच्छी बातें कर लेते हैं, मजाक कर लेते हैं, लेकिन इनके लिए एक डिसीजन भाई बहुत बड़ी चुनौती रहती है, क्योंकि टूर्नामेंट को सफल बनाना है तो फिर अंपायर देखिए इनका बहुत बड़ा भूमिका रहता है। और उसके साथ साथ कमेंटेटर दर्शक ये देखिए चार लगाते हैं। अच्छा ड्राइव देखिए हिलका हाथों से खेलता, समझदारी दिखाते हैं यहाँ पर। बल्लेबाजी की बात करेंगे, देखिए थोड़ा नीचे बल्लेबाजी के लिए उतरे हैं जिसान सैफी। देखिए बात करेंगे, कहते हैं ना वैल्यू बना दो भाई अपना पहचान बनाने में, तभी तो दुनिया मर मिटेगी तुम्हें अपना बनाने में। जान लगा दो अपना वैल्यू बनाने में, तभी दुनिया मर मिटेगी तुम्हें अपना बनाने में। तैयार फिर से एक बार गेंदबाज है और नजरे कहीं निगाहें कहीं, स्ट्राइक यहां पर दिए थे कहीं ना कहीं 37 रुपए कर रहे जिशान के लिए, लेकिन जिशान देखिए उसका फायदा यहां पर थोड़ा पहले आक्रामक रूप में है। समीकरण के जिक्र करेंगे जरूर। 19 रन बनाए, अभी भी देखिए 41 की जरूरत है। और इस ओवर की देखिए कुछ गेंदे इस बार भी दूर 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 देखिए सैंडी पालकर साहब बता रहे हैं भाई हम क्या कर सकते हैं, वाइल्ड लाइन के अंदर गेंद जा रही है, गेंद नीचे रहता है यहाँ पर से। ऐसा अंपायर जो पहली मरतबा में दिखा था 100 सरकार किंग मेकर वाउंचे के मैदान के पर 22 पवार जब लेग पेपर हुए थे मानने को तैयार नहीं थे, लेकिन पूरी डट पड़े थे सैंडी पालकर सर। ऊपर की देखिए आखिरी गेंद ओ ये चलिए खिंचाइए भाई, ऊंचाई तो लिए और लंबाई भी लेकर जाता हुआ देखिए पर मार डाला देखिए पर क्रैकिंग सिक्सर देखिए मार डाला पर, और कमाल का छक्का देखिए स्क्रीन पर दिखाया जा रहा है। क्रैकिंग सिक्सर देखिए बात करेंगे, चेंडू गला धगा
बात की कम नहीं। पिछले साल पुरदुल नाइट में देखिए डंका मचाई थी ये टीम ने भाई, किताब जताता है, इतिहास रचे थे भाई। उप सरपंच पुरदुल देखिए बात करेंगे बिंदा सेठ पाटिल देखिए जिन्होंने पैकर ओनर के रूप में थे और जश्न का रात था, जश्न का माहौल था। और इस वक्त देखिए वो टीम पिछले साल को फॉर्म को लेकर इस सीजन की शुरुआत से चाहे चिंद्रन के टे कीजिए या बिलास दादा घरत देखिए बात करेंगे पापड़ी पड़ा एक बड़ा बिग शो में देखिए किताब जीते और वहाँ बाइकर मैन थे भाई यहाँ पर मंगेश गायकर और इस वक्त बल्ला लेकर नहीं गए थे। मुझे लगता है काश बल्ले के बीच में कुछ मैसेज भी होगा भाई, कहीं थी ना घबरा के पीछे हटे, ऐसा हम नहीं, कोशिश करके हारे तो गम नहीं। चलिए तारीख थोड़ा सा देखिए संदेश सर बता रहे हैं, पूरी अपडेट इनके पास। आजकल देखिए ऐसा लाइव टेलीकास्ट बन चुके हैं, संदीप सर ने भी तारीफ की है। जिनको पहले पूछा जाता है आपकी तारीख क्या है बताइए, तभी तारीख दिया जाता है सीधा के लिए स्टेट के लिए। देखिए भाई तारीफ करना चाहूँगा यहाँ पर सतीश रुपये का। देखिए अगर यहाँ पर जिसान हीरो का रोल बना रहे हैं ना तो साइड हीरो का रोल भी यहाँ पर सतीश दे रहे हैं। कभी कभी रहता है ना एक एक फिल्म में दो दो हीरो रहते हैं, लेकिन वो जमाना बदल चुका है, एक हीरो के साथ 2 या 3 हीरो नहीं रहते हैं। ये चलिए भाई बात करेंगे एक नहीं, देखिए कहाँ कहाँ से ढूंढ कर लाते हैं, लेकिन कोई बात नहीं, अब कुछ भी बना दे भाई का रूप है नहीं हमारे लिए। देखिए बात करेंगे लो सर कोई गेंद देखिए लेन गेंद था, उछाल था, ताकत का बढ़िया यहाँ पर कंधों का बढ़िया इस्तेमाल करते हुए कैलाश पाटिल के देखिए कप्तानी रोनल एबल्स की बात करेंगे। नारायण टीम में कड़ा संघर्ष, लेकिन समीकरण की अब थोड़ी सी बात करेंगे। 26 बनाए लेकिन अभी भी देखिए बात करेंगे 34 की जरूरत है, 10 गेंद 34 की जरूरत है। बहुत कुछ देखिए जिसान साहब की बल्लेबाजी, लेकिन यहाँ पर वो बड़ा विकेट था, बाल बचे, ये क्या छुड़ा या मैच छुड़ा यहाँ पर। सोमनाथ देखिए यहाँ पर फील्डर थे भाई यहाँ पर, कमाल का देखिए पर मौका था। पहला प्रेमनाथ ने अच्छा कैच पकड़ा था, यहाँ पर सोमनाथ ने कैच छोड़ा, लेकिन अभी भी देखिए 9 गेंद 34 की जरूरत है, अभी भी मुकाबला बचा है। देखिए भाई क्या यहाँ पर जिशान और लगातार देखिए हाफ टैगर शॉर्ट ऑफ लेन से परेशान कर रहे हैं, मजबूर कर रहे हैं स्लोर। देखिए फिंगर रूल का बहुत बड़ा भूमिका, और जिस फिंगर रूल से देखिए यहाँ पर जिशान के लिए यहाँ पर 3 डॉट गेंद देखिए पिछले मैच में देखिए जिन्होंने हाहाकार मचाई थी, और उस देखिए खिलाड़ी को यहाँ पर 3 डॉट के साथ है। हंसी मजाक चलता हुआ ये मुकाबला की नहीं, कुछ पुरानी यादें यहाँ पर दिखा रहे हैं, इमोशनल तस्वीर देखिए। संदेश और मत रुलाइए, मैच देखिए बड़ा अच्छा है। 8 गेंद है और हेलीकॉप्टर उड़ाए हैं फील्डर से गेंद के नीचे। देखिए जिसान साहब मैदान पर थे, मजबूर कर दिया उन्हें घुटना टेकने के ऊपर बात है दोस्तों। ये और जब पहली मर्तबा आप हमसे मिले थे और केपीसी ट्रॉफी में हमने चीज देखा था भाई, विश्वास पाटिल पिंदर के दांड रहे थे अर्धशतक लगाने के बावजूद, लेकिन कार्तिक मात्रे अंगद पाटिल ने उन्हें रोक लगाया था भाई। देखिए केपीसी ट्रॉफी की बात की, वो इमोशनल घड़ी थी जो स्क्रीन पर दिखाया गया, लेकिन यहाँ पर देखिए वो इमोशनल, खास करके यहाँ पर देखिए बड़ा विकेट हो सकता है। अंपायर देखते हैं यहाँ पर तीसरे अंपायर की तरफ लिए हैं, और यहाँ पर गेंदबाज देखिए उनकी कॉन्फिडेंट बता रही है कि आउट है, लेकिन अंपायर ने देखिए तीसरे अंपायर का सहारा लिए हैं, क्योंकि आखिरी मोमेंट है, क्लोज मामला है। कभी कभी नजरें भी धोखा खाती हैं, लेकिन क्या एक्सलेंट उभर रही यहाँ पर संदीप सर मयूर मात्रे की। चलिए चिंगो चिंगो कहानी में ट्विस्ट है। बहुत बढ़िया देखिए क्लोज डिसीजन है यहाँ पर पूरी तरह से। स्लो मोशन में देखेंगे पेल कैसा उड़ता है, तब तक बल्ला कहां तक पहुंचता है, लेकिन देखते हैं गिल्ले उड़ने से पहले क्या बैट आया है, या देखते हैं यहाँ पर
चलिए यहाँ पर बाल बाल बचे, नट आउट रहे यहाँ पर से, क्योंकि जो बेल जब उड़ा ना तब बल्ला आ चुका था यहाँ पर हल्की से अंदर इशा, और बेनिफिट फायदा जब 50-50 आता है तो बैटर के पक्ष में जाता है। और ये एक मेरा इवेंट लाइव देखिए संदीप सर सही बताया आपने, और मुझे लगता है वही खिलाड़ी के लिए फिर से बना भाई, चिंगो चिंगो लगा था क्या है, तभी पिछला मैच में बामाली टीम के सामने कैरी नहीं किया था, और वही देखिए वहां यहाँ पर जब बेल वहां पर उछल रहा था तब इनका बल्ला हल्की से अंदर आ गया था। अब समीकरण की बात करेंगे, हमारे देखिए यहाँ पर सुनील दादा सालों के पप्पू देखिए बात करेंगे, प्रसाद पाटिल लगातार देखिए दूसरी बार देखिए रिप्ले में, और पाल बाल बचे यहाँ पर, लेकिन देखते हैं इनका बचना, और उसके बाद देखिए दूसरी मर्तबा क्या मौका है यहाँ पर, मिस हिट है भाई, ओ चिंगो चिंगो, ये तो उससे भी बड़ी गलती हो गई भाई यहाँ पर, क्या छोड़े या संदीप सर ट्रॉफी छोड़े ये बताएगा, लेकिन अंपायर का डिसीजन क्या है, चेक करना चाहेंगे अंपायर, चेक करना चाहेंगे चौका है या छक्का है, क्योंकि कैच तो छूटा है, लेकिन फिर भी एक बार चेक किया जाएगा। बल्ला सही तरह से सही पता है यहाँ पर, बल्ला और बाल बाल बचे थे, और बल्ला अंदर आने के साथ क्या मैच अंदर आया, और उससे बड़ी गलती देखिए यहाँ पर फील्डर कौन थे भाई, फील्डर से बिक्की माने देखिए पहला ओवर, और इनसे अच्छी देखिए पर्दा बाउंड्री है, पर्दे के अंदर गेंद गिरा, उसके बाद चौका आया है, लेकिन खुश रहेंगे यहाँ पर देखिए एक आध पड़ा टीम है, कहती है ना यहाँ पर से चौका मिले छक्का मिले, लेकिन इस खिलाड़ी के लिए ये देखिए संडे पालकर सर देखिए क्या यहाँ पर अंपायर दोनों बातचीत होते हुए, पांच गेंद 27, अभी भी कहूंगा थोड़ा दूर है, थोड़ा नहीं काफी दूर है, लेकिन क्या 5 छक्के लगा पाएंगे यहाँ पर, नहीं यही बात बताया, बहुत दूर अभी भी थे, पाली प्रवीण चोर के पाली संदीप सर 6 छक्का क्या धागे थे भाई, और वहां पर देखिए बड़ा अर्धशतक खेलने के साथ साथ है एकदम सीरीज के रेस में आ गए थे भाई, ऊपर नीचे, लेकिन यहाँ पर देखिए रेनो 11 से नारायण टीम देखिए यहाँ पर अच्छा टूटा, लेकिन सबसे बड़ा कहूँगा बल्लेबाजी तो यहाँ पर प्रेमनाथ हजारी देखिए सबसे पहले नजर इनकी तरफ जाएगी, 35 रन, लेकिन उसके बाद इस तरह के जिसान साहब बल्लेबाजी कर रहे थे, अगर उसके पीछे अगर किसी ने यूटर्न दिया थोड़ा सा मौका, वो मयूर मात्रे, लेकिन जो अंतिम ओवर में रन रह गया वो प्रेमनाथ हजारी की बल्लेबाजी, बड़ा मैच के देखिए बड़ा हीरो, 2011 वर्ल्ड कप में देखिए बात करेंगे, भलाई श्रीलंका टीम है मुकाबला हारा था, लेकिन महिला जयवर्धन का शतक है, 2 अप्रैल था, मिनी वानखेड़े स्टेडियम था, लेकिन इसके बाद है गौतम गंभीर, महेंद्र सिंह धोनी, और यहां पर देखिए ट्रॉफी के घर में पहुंचने के लिए प्रेमनाथ हजारे की 35 रनों का इनिंग्स है, और उसके बाद में कमर तोड़ गेंदबाजी मयूर मात्रे, नीलेश दादा पाटिल बड़े खुश रहेंगे, नसीब सेठ जिस तरह से यहाँ पर टीम है अपना एफर्ट दिखाया, इन्फॉर्म टीम देखिए बात करेंगे, एक आध पड़ा टीम हार्ड लॉक, गुड टू सुपर 4 सेमीफाइनल्स, कांग्रेचुलेशन रन 11 रन 11 देखिए नारायण टीम यहाँ पर गुड टू सेमीफाइनल्स ट्रॉफी के घर में पहुंच चुके हैं, अब देखिए मोटर बाइक है, स्पोर्ट साइकिल है, लेकिन सेमीफाइनल तक रहेगी रेस, चलेंगे कई सम्मान
होता है वहां पर प्रेमनाथ हजारी खड़ा होता है और मैच करेंगे। देखिए नीलेश सेठ आए हुए हैं भाई, क्या बात है, क्या चलिए संदीप पाटिल सर देखिए इनका खास सम्मान, खास करके देखिए सम्मान यहाँ पर हमारे सुनील दादा सालुंग के देखिए पाला दादा धुमाल के साथ साथ राजा रानी घोट देखिए इस टीम को नन्हे मुन्ने जादूगर को लेकर इस मुकाम तक पहुंचे हैं। और इस वक्त देखिए संदीप पाटिल सर इनका एक कबाली बड़ा धमाका था, एकनाथ माली सर ने बताए थे। अरे संदीप पाटिल मुरवी वाला आता रायगढ़ ठाणे च फेमस झाला। और उसके बाद बहुत सारी सॉन्ग आई देखिए, अध्यक्ष के ऊपर भी विनोद पाटिल सर ने भी एक अच्छा सॉन्ग लिखे थे यहाँ पर हम। और 200 की आंकड़ा देखिए जिस कमेंटेटर उसके बीच में और सुनील पाटिल सर, मुझे लगता है इन्होंने भी एक दिन लिया भाई, समय कम है। सुनील पाटिल सर देखिए बात करेंगे, रायगड ठाण्यामध्ये ज्याच्या नावाच्या दरारा आहे रे असं कुठला गाव नाही रे जिथे सुनील पाटिल सरच्या अंपायरिंग नाही रे। पूरी देखिए टेनिस क्रिकेट के हिस्ट्री में उन्होंने अपनी देखिए उम्र, अपनी जवानी और इस क्रिकेट में देखिए कमाई है उन्होंने। ये नाम, ये पहचान सुनील पाटिल सर का किया गया। यहाँ पर सन्मान लव पड़ के सर हो गया। हाँ चला, बाबू शाह जिन्होंने काफ़ी बेहतरीन तरह से आज का दिन यहाँ पर एंटरटेनमेंट किया, तो उनका सम्मान हो रहा है। काफ़ी चर्चे में रहने वाला ये कमेंटेटर, सबका चहेता बाबू शाह, यस थँक यू। चला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया। प्रेमनाथ हजारे, चला प्रेम या इस सुपर 4 मध्ये आपण क्वालिफाय झालात, अभिनंदन। तर प्रेमला आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन इथं सन्मानित करतोय। प्रणय, यस प्रणय पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक देतोय। चला प्रेम हजारे यांना आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक